हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरि कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचने
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम। करा हाची विचार तरा भव सिंधू पार तरा भव सिंधू पार तरा भव सिंधू पार तरा संताची संगती तरा संताची संगती तरा संताची संगती मुखी नाम अहोरात्री नाम अहोरात्री मुखी नाम अजामेळ पाप राशी पार पाव विलाताशी पार पाव विलाताशी अजामेळा पापराचे भाव पाव दिलाता भाव दिलाता राव पाव दिलाता नका धुरे भरून डोळाशी ना सांगे वेळो वेळा सांगे वेळो वेळा सेना सांगे वेळो वेळा वेळो वेळा सांगे वेळो वेळा सांगे वेळो वेळा सांगे वेळो वेळा करा संताची संगत करा संताची संगती करा संताची संगती संताची संगती संताची संगती मुखी नाम अहोरात्री नाम अहोरात्री मुखी नाम अहोरात्री संताची संगती मुखी नाम अहोरात्री मुखी नाम अहोरात्री मुखी नाम अहोरात्री विडोबार कुमायू बार कुमाई बार कुमायू बार कुमाई बार कुमायू बार कुमाई कराहाची विचार कराहाची विचार
करा हाचे विचार, करा हाचे विचार, तरा भव सिंधू पार. धरा संताची संगती, मुखी नाम अहोरात्री. अजामेळ पापरासी, पार पावविला त्यासी.
धरा संताची संगती मुखी नाम अहोरात्री नका धुरे भरू डोळा नका धुरे भरू डोळा सेना सांगे वेळोवेळा धरा संताची संगती मुखी नाम अहोरात्री श्री गौरिया सकलार्था निजम पदम भौजैन मुक्ति पदम प्रौढम विघ्नं वनं हरन्तं अनघं श्रीधुण्डिधुण्डासिना वंदे चर्म कपाल कोपकर्णैर्वैराग्य सौख्यात् परम नास्तीति प्रतिसंतमन्त विदुरम श्रीकाशिकेशं शिवम हरियन्त प्रविश मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वधामना अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं दलिद्वास समनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् करू प्रथम नमन पांडुरंगा कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका किंवा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अमुपा पारा पांडुरंगा देवादि देवा जगत्रय देवा जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता विनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझिया रसना हरि गुणवर नवे ओंकार स्वरूपा सद्गुरु समा ओंकार
समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभी असती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबळिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे करा हाची विचार तरा भव सिंधू पार धरा संताची संगती मुखी नाम अहोरात्री उपस्थित सर्व प्रभू प्रिय सज्जन भक्तिमती माता तथा चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी अदृश्य आणि असीम शक्ती शक्ती या रूपाने सर्व जगामध्ये नटलेला कारण अकारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जो अज आहे अमर आहे ज्ञानोबराय लिहितात जो पुरुष आणि प्रकृतीच्याही पलीकडे आहे सर्वेच सर्व जाणतो म्हणून सर्वांमध्ये सर्वज्ञता ज्याच्यात आहे माऊली ज्ञानोबराय म्हणतात अनेक तत्वाने या जगामध्ये भरून जो उरलेला आहे एक तत्वातून अनेक तत्वामध्ये जो व्याप्त झालेला आहे जसं सोनं एक आहे पण सोन्यापासून बनवलेले अलंकार भिन्न आहेत तसं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये अर्ध्या ओळीमध्ये दृष्टांत देतात आणि अर्ध्या ओळीमध्ये भगवंताविषयीचा सिद्धांत जगताला पटवतात ज्ञानोबराय म्हणतात जसं जैसे सुवर्ण धातू एकची पूर्ण अलंकारे नटले भिन्न भिन्न तैसा नटला नारायण जगदांबरी तो तत्व एकच आहे धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे अनेकत्वाने या जगामध्ये भरून उरला त्याचं नाव देव आहे हे सांगण्यासाठी नाही म्हणण्यासाठी नाही ऐकण्यासाठी नाही या विश्वामध्ये देव सत्य आहे हा संतांचा अनुभव आहे आणि अनुभवजन्य ज्ञानातून समाजापुढे संबोधण्याचा प्रयत्न करतात ते खरे संत आहेत विठ्ठल विठ्ठल आलेली अनुभूती आलेला अनुभव संत महात्म्यांनी अनुभवजन्य ज्ञानातूनच समाजापुढे मांडला म्हणून अशा जगदांबराच्या चरणी सर्व मिळून नमस्कार करू कार्यक्रमाला प्रारंभ करू प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत सेना महाराज यांनी अनुभवातून ज्यांनी या परमार्थाची पराकाष्ठा उंच शिखरापर्यंत पोहोचवली असे श्री संत सेना महाराज यांचा 4 चरणाचा या अभंगाचा जर अनुबंध पाहिला तर आपल्या लक्षात येईल विषय संबंध अधिकारी आणि प्रयोजन मग या अभंगाचा विषय काय आहे स्वस्वरूप असणारा आत्मा जीवदशेला आला आणि मी सांगत असतो कल्पना अविद्या हे उपाधी ज्या ब्रह्माला लागली ते जीव झालेला आहे माया उपाधी ज्या ब्रह्माला लागली ते ईश्वर झालेला आहे आणि दया उपाधी ज्या ब्रह्माला लागली ते संत झालेले आहेत विठ्ठल विठ्ठल कल्पना अविद्या तेने झाला जीव कल्पना अविद्या या 2 तत्वामध्ये ग्रासून गेलेल्या प्रत्येक जीवाला बरं का नित्य आणि अनित्य आत्मा आणि अनात्मा हा विवेक रूपाने विचार जीवनामध्ये मूलभूत कारण महत्वाचा आहे सेना महाराज या अभंगाचा विषय प्रतिपादित करतात जसा जसा विषय येईल तसा तसा अभंगाचा अनुबंध अन्वय व्यतिरेक लावण्याचा आपण प्रयत्न करू अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे आणि तो द्यावाच लागतो म्हणून थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली तुमची खामखेड या गावामध्ये या भूमीमध्ये या ग्रामामध्ये अनेक वर्षाची परंपरा घेऊन पुढे जात असलेला हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी तपपूर्ती सोहळा महोत्सव आहे ना तुम्ही जागी आहे की झोपले मागच्या वर्षी झाला तपपूर्ती नाही का एक तप पूर्ण झालेला आहे 13व्या वर्षामध्ये या वर्षी पदार्पण आणि चाललेला या ज्ञान यज्ञाचा या ठिकाणी आनंदाने उत्साहाने हा उत्सव चाललेला आहे भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने दान दातृत्वाच्या उदार अनमोल आणि एतत प्रयत्नाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री राम कथा तथा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मुखातून या ठिकाणी कथेचं रसपान चाललेलं आहे ते आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण भानुदासजी बाबा यांच्या अमृतुल्य रसाळ मवाळ आणि पिकलेल्या वाणीतून या ठिकाणी कथेचं रसपान तुम्ही सर्व रसिक जन करत आहात भाग्यवान मंडळी आहेत तुम्ही मी सांगत असतो मंडळी या जगामध्ये सांगणारे भरपूर आहेत जो उठला तो सांगायच्याच तयारीत आहे ऐकून घ्यायची तयारी कोणाची राहिली नाही पण एका भगवत भक्ताच्या वैष्णवाच्या हरिदासाच्या मुखातून कथा श्रवण करून जे पुण्य प्राप्त होते
ते बाबांकडून तुम्हा सर्व मंडळीला लाभते. विठ्ठल विठ्ठल कारण भक्ता कसा असावा, भगवत भक्त असावा, विरक्त असं सर्व त्या ठिकाणी. आणि या नियमाला परिपूर्ण रूपाने आमचे महाराज आणि या ठिकाणी आहेत, त्यांच्या मुखातूनच कथेचं रसपान करतात. अधिकारी महात्मे या ठिकाणी तुम्हाला कथेसाठी लाभलेले आहेत आणि लाभत आहेत. कितीतरी वर्ष झाले, 13 वर्ष पूर्णत्वाला जाते. आणि म्हणून हा मोठा उत्सव सर्व ठिकाणी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी करतात. श्रीमद त्या ठिकाणी श्रीराम कथा मी सांगत असतो मंडळी. जन्माला आले मरेपर्यंत याच्यातला मधला कालावधी जो आहे त्याला जीवन असं म्हणतात. बरं का, जीवन जगत असताना कसं जगावं हे गीता शिकवते, कसं वागावं हे रामकथा शिकवते, आणि कसं मरावं हे श्रीमद भागवतातून शिकता येते. कसं जगावं गीतेतून शिकता येते. अर्जुनाला सांगितलं बरं का, कुरुक्षेत्रावरती अर्जुनानं पाहिलं, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा आहे. अर्जुनानं पाहिलं ज्या सेनेसोबत मला युद्ध करायचं आहे, कोण कोण दिसलं त्या सेनेमध्ये? भीष्म, द्रोण, तटा, जयद्रथ, जला, गांधार, नीलोत्पला. अर्जुनाने हे सर्व लोक पाहिले. सांगितलं देवा हे माझे आप्तगण आहेत, स्वजन आहेत, सोयरे आहेत, आणि याच्यातले काही भावबन आहेत. यांच्यावर धनुष्य बाण घेऊन मी युद्ध करणार नाही. तेव्हा भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू यांना मारतो म्हणून हे मरतात असं नाही. तू मारलं नाही तर मरतीलच नाही असं बी नाही. मग या देहाचा स्वभावता नाश होणार आहे. 3 नाश शास्त्रामध्ये सांगितले, आश्रय नाश, कर्ता नाश आणि स्वभाव नाश. स्वभावता नाश या देहाचा होणार आहे. म्हणून शरीर जाता आगवे, नाशिवंत स्वभावे, म्हणून तू आज झुंजावे पंडुकुमरा. म्हणून अर्जुना तू झुंज घे. आणि अर्जुनाला जे तत्वज्ञान कुरुक्षेत्रावरती सांगितलं त्याला गीता असं म्हणतात. आमचे महाराज सांगायचे, जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होऊ द्या, तुम्ही कोणालाच विचारू नका, गीता उघडा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे. विठ्ठल विठ्ठल कारण गीता हे तत्व नित्य आणि नूतन आहे. ज्ञानोबराय म्हणतात, नित्य नूतन देखीजे. गीता तत्व नित्य आणि नूतन, जेवढं आम्ही त्याचं चिंतन करत राहू तेवढं त्यामधून नित्य आणि नवीन आम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाचं निमित्त करून सगळ्या जगाला ज्ञानामृत गीतामृत पाजलं. पार्थो वत्स सुधीर भोक्ता, निमित्त तैसे गीतेचे दुबते वत्स करुणी पार्था ते दुबिन्निली जगापुरते असं वर्णन केलेलं आहे. परी वत्साचे नि ओरसे दुबते होय घरो देशे जाहले पांडवाचे निमिषे. अर्जुनाला वासराचं रूप देऊन सर्व जगाला गीतामृत भगवंतांनी पाजलं. जसं गाय असते, गाय कोणाच्या निमित्ताने दूध देते? गाय वासराच्या. गाय हे वासराच्या निमित्तानं दूध देते. पण खरं सांगा बरं, बंद्या खटल्याचा चहा पांढरा फटक होते की नाही? निमित्त कोणाचं आहे? वासराचं. निमित्त वासराचं जरी असलं तरी शरीराला लाभ आहे. भगवंतानी अर्जुनाचं निमित्त केलं. पार्थो वत्स सुदीर्घ. कसं जगावं त्या गीतेतून शिकता येते. कसं वागावं रामकथा शिकवते. चरितम रघुनाथस्यम शतकोटी प्रविस्तरम. बरं का, एक मर्यादा सांगितली. मर्यादेशील जीवन ज्या ठिकाणी आहे बरं का, ते रामचरित्र. आणि असं रामचरित्र रामकथेचा रसपान या ठिकाणी तुम्ही सर्व करत आहात. म्हणून आज 6व्या दिवसाचे हे वाघ पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरता तुम्ही आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याकरता श्री संत सेना महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणतात, जन्माला आले मरेपर्यंत मनुष्य विचार करतच आहे. असा एकही माणूस नाही जो विचार करत नाही. प्रत्येकाचा विचार चाललेलाच आहे. प्रत्येक जण जन्माला आले मरेपर्यंत विचार करतच आहे. फक्त विचार करण्याचं कार्य, विचार करण्याचं क्षेत्र, विचार करण्याची भूमिका ज्याची त्याची वेगवेगळी आहे. विठ्ठल विठ्ठल मात्र विचार करत नाही असा माणूसही दिसत नाही. प्रत्येक जण विचार करतच आहे. विचार करण्याचं कार्य भिन्न आहे. कोणी सामाजिक कार्यात विचार करते, कोणी राजकारणात करते, तर कोणी परमार्थामध्ये करते. आणि मानवी जीवनामध्ये विचार केल्याशिवाय समाधान सुद्धा प्राप्त होत. विचार वाचून
वाचून न पविजे समाधान. विचार केल्याशिवाय मानवी जीवनात समाधान सुद्धा नाही. सुख वेगळं आहे आणि समाधान वेगळं आहे. सुखाच्या पुढची पायरी समाधान आहे बरं का. यदा कदाचित पैसा असेल तर सुखाचे साधन आणू शकताल, पण समाधानकारी जीवन बनवू शकत नाही. आणि समाधान हे कुठल्या विशिष्ट गोष्टीवर अवलंबून नाही बरं का. कुठल्या विशिष्ट गोष्टीवर नाही, मी सांगत असतो ते मानण्यावर अवलंबून आहे. जसं तुमच्या अनुभवातून मी तुम्हाला विचारतो, जेवणाचा आनंद हा पदार्थावर अवलंबून आहे की भुकेवर? झोपले वाटते तुम्ही. आजीला म्हटलं जेवणाचा आनंद हा भुकेवर आहे की पदार्थावर, असा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे, बुवा जेवणाचा आनंद हा पदार्थावर कधीच नाही, तो भुकेवर ठरलेला आहे. तसं समाधान हे कुठल्या विशिष्ट गोष्टीवर नाही, ते या क्षेत्रात मानण्यावर अवलंबून आहे. संत महात्मा म्हणतात आम्ही मानलं. आणि मानवी जीवनात विचार केल्याशिवाय तर समाधान सुद्धा नाही. विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराला अधिक प्राधान्य शास्त्रामध्ये संतांनी दिलेलं आहे. का दिलं विचाराला? तर ज्याचा विचार बिघडतो त्याचा उच्चार बिघडतो, आणि उच्चार बिघडला की आचारही बिघडत असतो. पहा तुम्ही, एखाद्याचा विचार बिघडला की त्याचा बोलण्याचा उच्चार बिघडतो, आणि उच्चार बिघडला की मग आचार सुद्धा बिघडत असतो. पण कधी कधी याच्या उलट आहे. ज्याचा विचार चांगला आहे तर बोलण्याचा उच्चार चांगला असतो, आणि उच्चार चांगला असला की आचारही चांगला असतो. कारण विचार आणि आचार याचं समीकरण झालं की त्याच्यापासून सदाचार निर्माण होत असतो. म्हणून विचाराला प्राधान्य दिलं बरं का. जसा विचार आहे तसा आचार नसेल तर विचार शून्य होऊन जातो. नाही तर मी तुमच्या अनुभवातून तुम्हाला विचारतो बरं का, माझ्या डोक्यावर फेटा आहे पण डोक्यामध्ये हलकट विचार आहे, मग जसं बोलत असेल तसं चालत नसेल तर तो विचार शून्य आहे. विचार आणि आचार याचं समीकरण झालं की मग सदाचार उत्पन्न होतो. सांडिल्य ऋषीने 5 तत्व सांगितले. विचार आचार याच्यापासून सदाचार निर्माण होतो. सदाचार ही परमार्थाची पहिली पायरी आहे. खूप सुंदर वर्णन केलं बरं का. हा विचार आणि आचार याचं मंथन झालं की मग हा सदाचार बाहेर येत असतो किंवा निर्माण होतो. जसं मंथन केलं की विचार आणि आचाराचं, त्या मंथनातून मग सदाचार बाहेर येतो. जसं जुन्या काळामध्ये आमच्या मावश्या त्या ठिकाणी मंथन करायचे, करत होते की तुम्ही? आजीला म्हटलं आजी मंथन करायचे की नाही? जुन्या काळामध्ये मंथन होतं मंथन. आता राहिलं का ते मंथन? आता नाही. आता काय आहे? आता मिक्सर आहे. कधी माणूस टाकला तर भुगा होऊन जाते त्याच्यात 2 मिनिटात. मिक्सर फिरवलं गरकन संपलं सर. पण पहिलं मंथन. नामदेवराय लिहितात की नाही, तुम्ही ऐकसाल काल्याच्या कीर्तनात महाराज सांगतील, घुम घुम करते घुम घुम करते डेरे घुमते, आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलती, आ घुम घुम करते डेरे घुमती. घुम घुम असा आवाज यायचा की त्या डेऱ्यातून मंथन करायचं. नामदेव महाराजांनी खूप सुंदर गवळण लिहिली बरं का. आता राहिलं का अशा गवळणी? असं कोणी म्हणत नाही महाराज बरं का. आता विचित्र परिस्थिती निर्माण व्हायला परमार्थामध्ये सुद्धा. त्या ठिकाणी मी सांगत असतो, मी काकड्यातून जात असताना एका ठिकाणी सकाळी जात होतो, काकडा सुरू होता. त्या काकड्यात गवळण ऐकली. त्याचं शेवटचं चरण होतं महाराज, एका जनार्दनी म्हणे मीराबाई दाशी जनी लागे नाम्याच्या पायी. कोणाची समजता गवळण? तुम्ही जागी आहे ना सरे? एका जनार्दनी म्हणसान तर नाथ महाराज म्हणे मीराबाई, तर मीराबाई दाशी जनी जनाबाई लागे नाम्याच्या पायी. मी 2-4 दिवस विचार केला, म्हटलं बा या 2-4 जण मिळून लिहिलं असेल, नाही तर हे गवळण. मी पहा परमार्थामध्ये बिकट परिस्थिती निर्माण व्हायला महाराज. जाऊ दे, आपला तो विषय नाही. चला आता पुढे सांगायचं तात्पर्य, संत मालिकेतले वचन जर आम्ही मुखातून म्हणत जरी राहिलो तरी वाचा पुनीत आणि पावन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल सकाळी उठायच्या त्या गोपिका मंथनाला बसायचा, त्यातून आवाज येत होता, आणि मंथनाला बसल्या की मग त्या ठिकाणी त्यातून ते बाहेर येत होतं. तो जुना काळ होता. आधी करत होत्या, आता ते संपून गेलं. मी सांगत असतो जुन्या काळातलं काय राहिलं? काहीच नाही राहिलं. आता राहिलं का आजी? पहिले डाळ शिजवायला टाकत कशामध्ये करत तुम्ही वरण? तुम्ही बोलत का नाही? मी काही असा अबद दिसून राहिलो का तुम्हाला? असं काही अबद गिबत नाही दिसत. पहिले डाळ जुन्या काळात कशामध्ये करत होते? मळक्यात करत होते. गाडग्यामध्ये मळक्यात करत होते. त्याच्यामध्ये पाणी डाळ टाकलं, खालून जाय लावला की ते डाळची खतखत खतखत उठू यायची. उतू आली की मग आमची आजी काय करे, चमच्यानं तो फेस काढून चुलीमध्ये टाकून देत होती. असंच होते की नाही आजी? आता राहिलं का ते? आता कुकर आहे. त्या कुकर मध्ये डाळ पाणी टाकलं की ते उतू येते. उतू येऊ
तो बंदा ऊत त्या दाई मध्येच दबते. त्यामुळे खाणारे बी एवढे उतू गेलाय. तो म्हणते मी, हा म्हणते मी, जो उठला तो सांगायच्याच तयारी, तर ऐकून घ्यायची तयारी कोणाची राहिली. त्याला वाटते मी हुशार, त्याला वाटते मी हुशार. असंच चालू आहे महाराज, परमार्थापासून तर प्रपंचापर्यंत. पण इथे चालत नाही बरं. भगवंत म्हणत असतात मग बरं का. मी सांगत असतो, एक जण छत्री विकत घ्यायला गेला, दुकानदाराला म्हणे किती दिली, तो म्हणे 100 रुपयाला. हा म्हणे बवणीचा टाइम आहे, 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे घेऊन जाय. गिरायकाला वाटलं देतेच. हा म्हणे साहेब असं करा ना, 20 रुपयाला द्या, 20 रुपयाले. त्या दुकानदारा राग आला. तो म्हणे फुकटच नाही ना, म्हणे 2 द्या. मग फुकट आहे ना, द्या 2. हे तयारी आहे महाराज. याला वाटते मी, असा तो काळ संपून गेला. पण त्या ठिकाणी त्या गाळग्यात मळक्यामध्ये ते डाळ टाकली की तो ऊत आमची मावशी जाळून टाकत होती. आणि मग त्या वर्णापासून ऍसिडिटी नाही, शरीराचे विकार नाही, शरीराची व्याधी नाही, काहीच नाही होतं का, काहीच निर्माण होत नव्हतं. त्या चुलीवरच्या डाळीपासून, त्या मळक्यातून केलेल्या वर्णापासून कोणत्याच प्रकारची व्याधी नाही बरं का. आणि तुम्ही पहा आता राहिलं का तसं. आता काही बायाचा स्वयंपाक पहा तुम्ही, डबेचे डबे मसाला, चव नाही कशाला, मसाल्याची वाण नाही आणि चवीचा पत्ता नाही. एका बाईनं भाजी केली, घरचा बुवा जियाले बसला, पहिलाच घास घेतला, डोळ्यातून आसन, कानातून चिचोरेच, एवढी भाजी तिखट. ते बाई म्हणे माय तुमच्या डोळ्यातून असत. तो बा म्हणे हे प्रेमाचे आसरू आहे. ते बाई म्हणे देऊ का भाजी जरा. तो म्हणे बस झाली. आता जर काही म्हणते तर भांडण करून घ्या. आणि पती पत्नीचं भांडण पहा तुम्ही. एक जण माकडे आला, म्हणे काही उपाय सांगा. म्हटलं काय झालं, म्हणे आमच्या घरच्या बाईचं मा जमतच नाही. म्हटलं घरी गेले तुम्ही म्हणत जा ना भाजी चांगली झाली. तो बा एक दिवस घरी गेला, जेवायला बसला आणि पहिलाच घास घेतला आणि त्या बाईला म्हणे वा काय सुंदर भाजी झाली. त्या बाईनं बघूनच फेकून मारलं. तो बा म्हणे मी ना भाजी चांगली झाली एवढंच म्हटलं. बघून फेकण्याचं कारण काय. ते बाई म्हणे 15 वर्ष झाले तुमचं मा लग्न होऊन, तुम्ही कधीच म्हटलं नाही भाजी चांगली झाली. आजच शेजारींच्या घरून आणली, तुम्ही म्हणता काय भाजी झाली. काय करीन ते बाई आता सांगा बरं. पहिलं असं होतं काय. काही बायाचं पाहत तुम्ही, स्वयंपाक एवढा सुंदर महाराज, असं वाटते नुसता अन्नपूर्णा माताच प्रसन्न आहे, एवढी चव हाताला बरं का. एका बाईनं लाडू केले आमच्या भागात, तिकडे दळाचे लाडू. आबा असे जिभेवर ठेवले, इरले, एवढे सुंदर लाडू. आणि एका बाईनं लाडू केले खानदेशात, ते भीतीवर फेकून मारले, तर शात्यावर वापिस आले पण फुटले नाही. लाडू दगडान फोडा लागले. पण काही काही ठिकाणी एवढा आनंद स्वयंपाकामध्ये. आज आमच्या आबाकडे संत भोजन झालं, एवढी सुंदर भाजी, एवढं सर्व तृप्त झाले. काय त्या ठिकाणी जणू काही अन्नपूर्णा माताच प्रसन्न आहे, असा आनंद. आणि मी सांगत असतो महाराज, जुन्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी आणि मग परिपूर्णत्वाला होत्या. आता ती घटना दुरुस्ती झालेली आहे, टेक्नॉलॉजी. जुन्या काळातलं काय राहिलं, काहीच नाही राहिलं का काही. पहिले मी सांगत असतो, जुन्या काळामध्ये जुने लोक सांगायचे, ज्याच्यामध्ये आम्ही आंघोळ करायचो त्याला खरा शब्द होता गंगालय. काय म्हणायचे, गंगालय असं म्हणत होते की नाही. टाका गंगालयामध्ये पाणी, म्हणजे मुखामध्ये गंगेचं नाव यायचं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा, सर्व दोष निघून जात होते. वाचे म्हणता गंगा गंगा, मुखामध्ये गंगेचं नाव यायचं, आहे की नाही. आणि घरामध्ये बी असे नाव होते, काही जुन्या काळामध्ये होते की नाही. तर जुन्या आता राहिले का तसे. आता असे नावं नाही राहिले. लोक मालिकेत, टीव्हीत, सिरियल मध्ये, मालिकेत पाहतात आणि तसेच पोरपोरीचे नावं ठेवतात. एका बाईला मी विचारलं, म्हटलं काय पोराचं नाव. ते बाई म्हणे सनलाईट. त्या पोऱ्याला दिवसा कंदील लावून पाहणं पडेल. काचा सनलाईट. तो निदान रंगात नाही तर वानातही नाही. सनलाईट, काचा सनलाईट. हो असे कुठे नाव आहेत काय. आमचे महाराज विनोदान सांगत, एका ठिकाणी एका मुलाला पोरगा झाला, एवढा आनंद. 50 वर्षानंतर मुलगा झाला. बंद्या गावामध्ये पेढे वाटले, क्विंटल भर पेढे. लोक म्हणतो काही चमत्कार झाला, अचंबात झाला. तर त्या पोराचं नाव अचंबा ठेवलं. अचंबा हे काही नाव आहे का, अचंबा. 2-4 वर्षांना दुसरा झाला. लोक म्हणत आता का हा तितंबा, त्याचं नाव तितंबा ठेवलं. मोठ्याचं अचंबा आणि लायण्याचं तितंबा. आणि ते तसेच होते ना मग. पण पहिले असे नाव होते. तुम्ही नामदेव महाराजांच्या घराचा विचार करा. 14 जण नामदेव महाराजांच्या घरी, नामदेवाचे घरी 14ही जण स्मरती हरी. आणि किती सुंदर नाव. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना बाजना बापले का. हो दामाना बाजना बापले का. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना बाजना बापले का. दामाना बाजना बापले का. लिंबाई ती लेकी
जन्मले पवित्र जानके वंशी लाळाई गोळाई यसाई साखराई लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी ही नामदेव महाराजांच्या घरातली सर्व लोक आणि असेच नाव होते की नाही जुन्या काळात होते असेच आता राहिले का आता मोबाईल टीव्ही सिरियल मालिकेत पाहतात तसेच नाव पोरपोरीचे लोक ठेवतात पण चला आपला विषय आहे जुन्या काळात लोक म्हणायचे टाका गंगालयात पाणी म्हणजे गंगेचा आलय ज्याच्यात त्याला गंगालय म्हणत होते ते गंगालयाचा अपभ्रंश झाला त्याचं झालं गंगाळ मग लोक त्याला गंगाय म्हणायचे ते गंगाय बी गेलं मग आली बकेट कशाची स्टीलची ते स्टीलची बी गेली मग प्लास्टिक फायबर तेही गेली आता तुम्ही शहरामध्ये चाला डायरेक्ट टपच आहे अंग धुवायले टप त्याच्या छात्यात का फेस असं वाटतं फेसच खाणं पडते काय काही काही ठिकाणी बाथरूम मध्ये तर 2-4 नळ असतात आणि 4-5 कॉक असतात त्या घरातल्या जे घरात लोक राहतात त्याला माहित आहे हा खालच्या नळाचा हा कॉक वरच्या नळाचा हा गरम पाण्याचा हा थंड पाण्याचा जे घरात वापरतात त्याला माहित असते ते आपल्यासारखा नवीन माणूस गेला त्याचं काय लक्ष चालते जो कॉक चालू करायचा तोच झाला चालू झाला शावर सुरू बंद करायला तर अर्धे कपडे ओले होऊन जातात ती टेक्नॉलॉजी आहे ते स्पीडली झालं पण त्या ठिकाणी गंगेचा आलय ज्याच्यात त्याला गंगालय असं म्हणत होते की नाही आणि हा जुना काळच होता मी सांगत असतो जुन्या काळामध्ये मग काही गोष्टी खूप सुंदर होत्या ते मंथनाला बसायच्या मंथन करत होत्या जुन्या महिला मंडळी करायच्या आता राहिलं नाही आता मिक्सर आहे बरं का तो डेरा त्याच्यामध्ये रवी त्याला दोरीन मंथनाला बसले की मग त्या दया दुधाचं मंथन केलं की त्याच्यातून काय बाहेर येत जाय लोणी येत जाय ना लोणी येत होतं पण त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागेल की नाही आजी कोणतं टाकणं पडेल गरम की थंड दोन्ही बी ते पाहा लागेल जर लोणी येत नाही मग पुन्हा पाणी टाकावं लागेल आहे की नाही पण ते समजलं कधी कोणतं टाकावं लागते हे समजलं तर ठीक आहे नाही तर भीतीला डोकं मारणं आहे समजा घरी पाहुणे येऊ दे आणि पाहुणे देखत घरच्या माणसानं घरच्या बाईला असे 2 बोट दाखवा बैठक रूम मधून हॉल मध्ये पाहुणे बसेलाय त्याच्यात घरचा माणूस बसेलाय आणि त्या माणसानं घरच्या बाईला असे 2 बोट दाखवा म्हणजे मग बाईनं काय समजा जाऊ का घरी मी त्या बाईनं काय समजा की 2 कप चहा पाहिजे ज्या आरती माणूस असे 2 बोट दाखवते पण त्या बाईला समजलं तर ठीक आहे नाही तर त्या बाईनं म्हणा काय पाहुणे देखत बोट दाखवता म्हणजे भीतीला डोकं मार नाही समजलं तर हा लोणी येत नाही वर टाक पाणी पण कोणतं टाका लागते टाक पाणी कळती तो असंही असलं तर जमीन का मग ते मंथन केलं पाणी त्याच्यात मग गरम पाणी टाकायचे मग लोणी बाहेर येत होतं तसं महाराज म्हणतात विचार आणि आचार याचं मंथन करायला लागले की मग सदाचार नावाचं लोणी बाहेर येते आणि मग त्या परमपदाची प्राप्ती होते विठ्ठल विठ्ठल विचार आणि आचार याला अधिक प्राधान्य दिलेलं आहे विचार बिघडला की उच्चार बिघडतो उच्चार बिघडला की आचार बिघडतो पण ज्याचा विचार चांगला आहे त्याचा उच्चार चांगला असतो आणि उच्चार चांगला असला की आचारही शास्त्र म्हणते चांगला असतो मग विचार जन्माला आले मरेपर्यंत मनुष्य करतच आहे कशातही विचार करून आयुष्य गमवल्यापेक्षा नित्य काय आणि अनित्य काय आत्मा काय आणि अनात्मा काय हा विचार ज्या ठिकाणी होतो तो नुकता विचार नाही विवेकामध्ये संबोधल्या गेलेला विचार आहे आणि ज्ञानोबराय नित्य आणि अनित्य याची भाषा सांगत असताना सुंदर दृष्टांत देतात विषर आंधिली रससोय जेवणारा ठाऊक होय तैतो ताटची सांडूनी जाय जिया परी जेवणाऱ्या माणसाला कळालं की जे मी खातो त्याच्यात विष आहे 7 दिवसाचा नाही किती दिवसाचा उपवास असला तरी तो खाणार नाही मग तैतो ताटची सांडूनी जाय जिया परी तैसे संसाराया समजता जाणीजे अनित्यता आता कळालं हे सर्व अनित्य आहे नित्य ईश्वर आहे हे सर्व अनात्मा आहे आत्मा ईश्वर आहे नित्य आणि अनित्य काय हे सर्व अनित्य आहे मिथ्या आहे लटकाय जाणार आहे सरकणार आहे आणि याच्याकरता एक शब्द वापरला मग हे फलकट आहे फलकट तो संसार हो फलकट तो संसार हो फलकट तो संसार हो फलकट तो संसार येथे सार भगवंता
विचार हेच सार भगवंत फलकट संसार फलकट अनित्य आहे, जाणारा आहे, मिथ्या आहे, लटका आहे, फलकट आहे. ठाऊकची आहे संसार हा फलकट आहे, दुःखाचा आहे, मूळ आहे. संत प्रमाणाने आपल्याला सिद्धांत पटवता येईल. हे सर्व अनित्य आहे बरं का. मिथ्या आहे, लटका आहे. बसणाऱ्यापैकी कोणालाही विचारा संसार सुखाचा आहे की दुःखाचा, तर एकाच वाक्यात उत्तर येईल. कशाचा आहे मग? दुःखाचा आहे. मी म्हणलं 16 ताला महासंगत होईल का कोणी तयार? मग कोणी का? तो सुटत नाही. अनादी कालाचे चित्तावरती संस्कार जळल्यामुळे सहजासहजी सुटत नाही. 16 असं सांगलं का कोणी? सुखे करावा, सुखानं याच्यामध्ये राहा, पण मनानं वेग परमार्थाचा साधा. जसं पक्षी अंगणी उतरती, त्या चिमण्या अंगणामध्ये येतात, जेवढे लागले तेवढे तांदूळ टिपतात, जेवढे लागेल तेवढे खातात आणि भराड दिशी उडून जातात. असं कधी झालं का आजी की त्या चिमण्याने लागेल तेवढे तांदूळ खाल्ले आणि थोडेसे बांधून बी नेले? असं कधी झालं का? कधीच नाही. त्या चिमण्या लागीन तेवढं खातात, भराड दिवशी उडून जातात, कधीच बांधून सोबत नेत नाही. त्या चिमण्या कधी सोबत नेत नाही आणि माणूस पंक्तीत जियाला आला तर डबा आणल्याशिवाय राहत नाही. काय म्हणता माणसाईल तुम्ही? पोरगा राहिला म्हणते वावरात जायला होता घर, पोरगा जियात राहिला भाजी घेऊन जातो. त्या चिमण्या कधीच नेत नाही, त्याच्यात कधीच गुंतून राहत नाही. तैसे असावे संसारी. महाराज म्हणतात त्याप्रमाणे संसारात राहावं, कारण हा या ठिकाणी अनित्यामध्ये मोडला गेलेला हा संसार आहे. नित्य तो ईश्वर आहे, तो सारभूत आहे आणि नित्य आहे. हे सर्व अनात्मा आत्मा साक्षी ईश्वर आहे. नित्य आणि अनित्य हा विवेक रूपी विचार जीवनामध्ये करा. कोणत्याही गोष्टीत विचार करून आयुष्य गमावल्यापेक्षा नित्य अनित्य आत्मा अनात्मा हा विचार करा. आणि या विवेक रूपी विचारानेच हा दुर्घट असणारा दुस्तर असणारा भवसागर तरता येते. म्हणून हाची विचार करा. हाची म्हणजे नेमका कोणता? त्याचं उत्तर पहिल्या चरणात. जन्माला आले मरेपर्यंत विचार करतच आहे. कशातही विचार करून आयुष्य गमावल्यापेक्षा
करा हाची विचार, हाची विचार करा. नित्य आत्मा हा विचार करा जो विवेक रूपामध्ये संबोधला गेलेला आहे. या विवेक रूपी विचाराने भवसागर तरता येते. म्हणूनच करा हाचे विचार, हाची विचार. आणि विवेक रूपी या विचाराकरता अनेक प्रमाण, सारासार विचार किंवा क्षणोक्षणा हाची, या सारभूत विचाराची उठाउठी करा, घाई करा, तातडी करा, लाहो करा. का करा? तर महाराज म्हणतात अनमोल किमतीच्या आयुष्याला, अनमोल किमतीच्या देहाला तुम्ही आम्ही प्राप्त झालेलो आहे. हे कधी निघून जाईन सांगता येत नाही. येणारा क्षण आमच्या हाती नाही, पुढच्या क्षणापर्यंत आम्ही जगू याची काही आता शाश्वती. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो पुढे चालतो. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याची प्रत्येकाची तारीख तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, माझ्याही डायरीत नोंद आहे, तुमच्याही डायरीत नोंद आहे. जन्माचं साल आहे की नाही? आता जन्माचं जसं साल आहे माहित, असं मर्याचं माहित असतं तर काय झालं असतं मग? जशी जन्माची तारीख माहित आहे अशी जर मर्याची माहित असती तर काय झालं असतं मग? मा वैयक्तिक मत सांगू, जीवन जगण्याचा आनंद संपून गेला असता. लोकांनी म्हणलं असतं महाराज बस एकच घंटा राहिला, एका तासात आपल्याही घरी पाहुणेच आहेत आणि गर्दीच आहे, डांगची की नांग आहे, आपलं काही खरं नाही. म्हणजे माहित नाही म्हणून बरं आहे, माहित असतं तर जीवन जगण्याचा आनंद संपून गेला असता. येणारा क्षण आमच्या हाती नाही, तिथपर्यंत आम्ही राहू याची शाश्वती नाही. 13व्या अध्यायात ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा केवळा किंवा निहाळी पा केवळा, पसरला शे चवळा, करोनिया माझी एवढा आकार गजू. एवढा हा पसरलेला काळ, या ओघामध्ये दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 या 8 प्रहरामध्ये जात आहे ते आयुष्य, खात आहे तो काळ. सावध करतात ते संत, चली जा रही है उमर धीरे धीरे, 8 प्रहर सांज सवेरे. दिवसाचे 4 रात्रीचे 4 8 प्रहरामध्ये जात आहे ते आयुष्य. एवढंच नाही, धीरे धीरे दरकोस दर मुक्काम करत आम्ही काळापर्यंत पोहोचत आहे. म्हणून उमर धीरे धीरे, उमर धीरे धीरे चली जा रही है उमर धीरे धीरे. धीरे धीरे हे निघून जात आहे म्हणून आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा स्वहिताचा घोरवा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. मग काही नेता येईल काय? काहीच नाही. धना आणि भौमो पशु हे सर्व जाग्यावर राहणार आहे. महाराज म्हणतात त्याकरताच एकच करा. या तत्वाचा विचार करणे महत्वाचं आहे. आणि नाही तर एका ठिकाणी 13वीचं कीर्तन होतं मा, म्हणजे 13वी दुसऱ्याची होती त्याच्यावर मा कीर्तन होतं. आणि त्या कीर्तनात मी बोलायला लागलो. समजलं तुम्हाला? हे समजायला 4Dचं काढलं पाहिजे महाराज. त्या कीर्तनात मी सांगलं काय असते जीवनामध्ये, 7 दिवसात येणं 7च दिवसात निघून जाणं. तुमच्या गावातले लोक जाणार आहे. एका आजीचा चेहरा हसरा झाला. म्हटलं आजी मर्याच्या विषयी मी सांगत होतो पण मा अंतकरणात भीती आहे, तू यार काहीच परिणाम नाही झाला. आजी म्हणे बुवा तुम्ही काय सांगलं, या गावातले लोक 7 दिवसात जाणार आहे, मग 7 दिवसात जाऊ नाही तर आता जाऊ. म्हणे मला काय करावं लागते, मी काय या गावची आहे, मी पाहुणी नेलाय. मी म्हटलं तू हैदराबादची असली तरी न्याळी पा केवळा. हा एवढा पसरलेला काळ, काळे काळे अवघे सरे सर्व त्याच्या ओघामध्ये संपणार आहे. किती हिफाजत आणि किती जोपासना करा, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. कितीही हिफाजत करा, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. संपेल, जावं लागेल हे तर निश्चित आहे. म्हणून महाराज म्हणतात आहे त्या स्थितीमध्ये अनमोल किमतीच्या आयुष्याला देहाला आम्ही प्राप्त झालो. आता याच्यात तर्क वितर्क कुठला करत बसण्यापेक्षा तर्क वितर्क सोडून द्या, विवेक रूपाने विचार करून भजन करा. आणि म्हणूनच महाराज म्हणतात तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा तार्किकाचा टाका संग. असं सावध राजा सिंग विठ्ठल विठ्ठल हात दाखवला म्हटलं झाला का टाईम? बर विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो मी?
सारखी गाचा ताका संग पांडुरंगी स्मराव हे सर्व संपून या ठिकाणी या तत्वाचा विचार मानवी जीवनामध्ये करा. आणि हे जर केलं तर महाराज म्हणतात अनित्यामध्ये हे सर्व गमवून त्या ठिकाणी मग लटकन नित्य हाती लागल्याशिवाय राहणार नाही. नित्य अनित्य या विवेकरूपी विचाराने विचार करून भवसागर तरता येते. म्हणून तरा भव सिंधू पार. मग हा भवसागर तरत असताना अशक्य आहे की कठीण आहे? महाराज म्हणतात अशक्य नाही पण कठीण आहे. किती कठीण आहे? हा करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. म्हणजे ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य एवढा हा कठीण आहे. पण काही लोक तरुण गेले. कोण तरले? जे अनन्य गतीने भगवंताला शरण गेले ते भवसागरातून तरुण गेले. मग देवाला काय शरण जावं, कोणी शरण जावं, कसं शरण जावं, केव्हा शरण जावं? विठ्ठल विठ्ठल का शरण जावं देवाला? तर या देहाच्या मागे भय आहे. कशाचं भय आहे? उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. देहाच्या मागे भय आहे. भय आहे ते काळाचं. भयाची पोटी दुःखाची राशी शरण देवाशी जाता भले पहिलं तत्व. कसं शरण जावं? चला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात आपुल्या भेदेविन माझे जाणीजे एकपण तयाचे नाव शरण येणे मज. मी आणि तू हा भेद बाजूला सारून भगवंत म्हणतात मला शरण या. कसे शरण या? तर पुढच्या ओळीमध्ये म्हणतात मावशे चुप बसा ना. सुवर्णमणी सोनया कल्लोळू जैसा पाणीया तैसे मज धनंजया शरण येतो. ज्ञानोबराय म्हणतात सोन्यापासून मणी केले ते पुन्हा वितळले. त्या मण्याचं सोनं झालेलं आहे. समुद्रातून लाट उसळली पुन्हा समुद्र रूप झाली. तसं घटाचे निनाशे गगन गगनी प्रवेशे तैसे मज शरण येणे ऐक्य करी. आणि या न्यायाने जो शरण येत असेल जो मज होई अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण शरणागता शरण्य मीची. येथे एकची लीला तरले जे सर्व भावाने मला शरण आले ते भवसागरातून तरुण गेले. म्हणून देवाला शरण जावं. शरणागतीचे 6 सूत्र शास्त्रामध्ये सांगितले. अनुकूलेन संकल्पहा प्रतिकूलश्च वर्जनम गोपित्र वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम शतविधा शरणांगती. विठ्ठल विठ्ठल अनुकूलेन संकल्पहा. अनुकूल होऊन भगवंताचे संकल्प घ्या. बरं का? भगवंताला शरण जा. हे शरणागतीचे सूत्र आहेत शास्त्रामध्ये. त्याला 6 सूत्र असं म्हणतात. सूत्र असायचे. पहिले सूत्र मी सांगत असतो. जुन्या काळामध्ये आपण शिकायचो शाळेमध्ये गणितात सूत्र शिकलो की नाही? गणिताचे सूत्र शाळेमध्ये शिक्षक लोक शिकवायचे आहे की नाही? आणि तुम्ही पहा शिकवणारे गुरुजी जुना काळ होता. त्या जुन्या काळामध्ये शिक्षक लोक शिकवायचे. शिकवणाऱ्या गुरुजीच्याही डोळ्यात पाणी, शिकणाऱ्या विद्यार्थ्याचीही डोळ्यामध्ये पाणी. जुना काळ होता. ती कविता होती. 1960चा काळ अशी होती की नाही आबा? तुमच्या काळात असेल ते ऐकू येत नाही आबा. तो काळ किती सुंदर होता. मग शराला तो धावून आला विवळला श्रावण बाळ. काही लोक म्हणतात मग अजून आहे की नाही? जुने लोक त्या ठिकाणी शिकवत होते शिक्षक लोक आहे की नाही? त्या आबाच्या काळातले लोक होते. आबा तुमच्याच गावचे आहेत ना? आमच्याकडे प्रसिद्ध झालते मोबाईलवर. हेच आबा आहेत ना ते? वा वा वा. विठ्ठल विठ्ठल ढगाचे आळून बोलणारे आहेत ना ते? टाळी वाजवा ना त्याच्यासाठी. काही बोल आहे तुमचं खामखेड प्रसिद्ध झालं तर मग आबा या वंद्या महाराष्ट्रभर गाजलेली ते केली. विठ्ठल विठ्ठल जुना काळ होता. त्या जुन्या काळामध्ये शिक्षक लोक शिकवायचे. शिकवणाऱ्या गुरुजीच्याही डोळ्यात पाणी, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही डोळ्यात पाणी, असा तो काळ होता. आता शिक्षक लोक शिकवतात पण आता राहिला का तसा भाव? आता राहिला नाही महाराज. कारण पोरही मी सांगत असतो. एका शिक्षकाने विचारलं म्हणे पोरं हो
शाळेत शिकवत असताना एक दिवस असा येईल असा येईल असा येईल, इतिहासाचा पिरियड चालला, भूगोल शिकवायला लागले, मग पुढे एक दिवस असा येईल की सर्व पृथ्वीवर पाणीच पाणी होऊन जाईल. एक पोरगा उठून उभा राहिला, म्हणे सर त्या दिवशी शाळेत येणं पडेल की नाही एवढं सांग जा. मग काय सांगेल तो आता त्याला शिक्षक काय सांगेल, कारण पोरं शिक्षक लोक लटपत नाही. महाराज गुरुजीने विचारलं 15 फळांची नावं सांगा. एक पोरगा म्हणे मी सांगतो, म्हणे चिकू, सफरचंद, डाळिंब, 3 फळं सांगले थांबला. गुरुजी म्हणत का रे 3च झाले ना बाळ्या, अजून 12 राहिले. म्हणे 1 डझन केळं. गुरुजी म्हणत एका फळं झाले का 1 डझन केळं. कारण पोरं काय सांगतील काही सांगता येत नाही, तर्क वितर्काने सांगतात ते, बरं का. शाळेमध्ये शाळा तपासायला मोठे साहेब आले आणि ते साहेबांनी विचारलं, म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. एकही पोरगा उत्तर देत नव्हता. शिक्षकांना वाटलं साहेबा देखत पोरं उत्तर देत नाही, आपली खटिया खोळण बिस्तारा बोलच आहे, म्हणून शिक्षक हुशार होते. त्यानं कंबरच्या किल्ल्या काढल्या, साहेबाच्या मागून पोराईला दाखवल्या. एक पोरगा हुशार होता, तो म्हणे ज्या अर्थी आपले गुरुजी आपल्याला किल्ल्या दाखवतात, त्या अर्थी शिवाजी महाराजांचा जन्म कुठे व्हायला पाहिजे, किल्ल्यामध्ये व्हायला पाहिजे. एक पोरगा म्हणे सर मी सांगतो. म्हणे सांग. म्हणे शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यामध्ये झाला. पण साहेब म्हणत का रे बेटा कोण्या किल्ल्यात. म्हणे आमच्या मास्तरच्या. काय सांगितलं पोरगा, त्याला माहितच नाही ना कोण्या याच्यात झाला. तर्कानं उत्तर देऊ लागला. पहिला काळ असा होता. पण गणितामध्ये सूत्र शिकवत होते, बरं का. गणितात सूत्र, गणिताचे सूत्र आपण शाळेमध्ये शिकलो. चला पुढे. वैवाहिक जीवनामध्ये उपवर झालेल्या त्या नरदेवाकडून नवरीच्या गळ्यामध्ये टाकतात, त्याला कोणतं सूत्र म्हणतात आजी. नरदेवा त्या मुलीच्या गळ्यामध्ये टाकतात, त्याला कोणतं सूत्र म्हणतात, मंगळसूत्र. मंगळ आता राहिलं नाही ते, राहिलं आहे ते तसं, पण आता पहिलचा काळ तो निघून गेला. कारण आता कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला आहे. तुमच्या इकडे आहे की नाही कमी दाबाचा पट्टा. पोरीच नाही राहिला महाराज आमच्या गावात. टरक भर पोरा, टरक भर. एवढी विचित्र पोरी. आणि अपेक्षा संपून गेली सरी. अपेक्षा पोरी नाही असं नाही, प्रत्येक समाजात मुली आहेत, पण प्रत्येक मुलीच्या आई वडिलाची अपेक्षा गगना इतकी टेकलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्याचा दुष्परिणाम 90% पोरं व्यसनाच्या अधीन आणि 95% पोरी फॅशनच्या अधीन. विठ्ठल विठ्ठल. फॅशन एवढी वाढली, व्यसन एवढं वाढलं. तुम्ही कॉलेजचं वातावरण पहा महाराज. एका पोरं पोरीचे 4 आयडिया इंस्टाग्रामले. या नावानं वेगळं, त्या नावानं वेगळं. किती काळ बिघडला. ती मुलगी बापाजवळ जाते, मग बापाला पता लागत नाही. स्टेशन मध्ये गेल्या ते फोन लावते, पप्पा आय एम लव्ह मॅरेज कम्प्लीट. तुम्हाला वाटलं तर सही द्यायला या, नाही तर घरीच राहा. एवढा काळ बिघडून गेला. प्रत्येक मुलीच्या आई वडिलाची अपेक्षा गगना इतकी टेकलेली आहे. पण योग्य उपवर पाहून, बरं का, जो आपल्या मुलीला साथ देईल त्याच्या हातामध्ये त्या वडिलांनी आणि मग त्या सुंदर मुलीचा हात द्यावा. पहिले जुन्या काळामध्ये मग ते त्या ठिकाणी ब्राह्मण बुवाकडून संकल्प सोडून टाकून घेत होते. त्याला मंगळसूत्र असं म्हणतात. म्हणतात की नाही. ब्राह्मण बुवा संकल्प सोडायचे, हातावर पाणी द्यायचे, म्हणत होते म्हणा ओम कली प्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते अमुक मासे अमुक तिथो. बामन बुवा म्हणत लावा डोळ्याले पाणी. या बुवानं बामनाच्याच लावलं. तो बुवा म्हणे माया नाही हो बापा, तुमच्या लावा. संकल्प सोडून घेतला. तिथून वैवाहिक जीवन सुरू झालं आणि पवित्र जीवन तिथून, त्याला मंगळसूत्र असं म्हणतात, आहे की नाही. तसं या परमार्थामध्ये शरणागतीचे 6 सूत्र सांगितले. अनुकूलेन संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम गोपित्रवर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम सदविदा शरणांगती. या न्यायाने, या सूत्राने जो देवाला शरण जातो तो भवसागरातून तरुण जातो. महाराज म्हणतात ह्या नित्य विवेक रूपी विचाराने या तत्वाचा विचार करावा, जेणेकरून भवसागर तरता येईल. म्हणून करा हाची विचार, तरा भव सिंधू पार. अनमोल किमतीच्या देहाला प्राप्त झालो, म्हणून हा विवेक रूपी विचार करा, बरं का. याच्यात बाकीचा विचार सोडून द्या. तर्क वितर्क मी सांगून गेलो. मग या तत्वाचा विचार सोडा. कारण तर्क वितर्क जर करत बसले, कधी आयुष्य निघून जाईल सांगता येत नाही. बरोबरी करता 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 बरोबरी दुराविषयी दुरी. महाराज म्हणतात म्हणून हे सोडून द्या. तर्क वितर्क हे करत बसण्यापेक्षा, तर्क वितर्क करणाऱ्यापेक्षा वेळे बरे पागल बरे. पागल लोक कुठे चांगले असतात का असतात. तुम्ही पाहिला का त्याचा दवाखाना अकोल्यामध्ये, पाहिला का. वेळे लोक आहेत पागल. कोणाचा दवाखाना आहे तो केळखत. तर दवाखाना पाहायला काही साधू लोक गेले, तर एक पागल माणूस भजन करत होता. भजन हे लोक आता आमच्या संप्रदायात काही लोक असतातच.
बरं का. तो एक कलाकार त्या पागलले म्हणे का रे काय करू राहिला. तो म्हणे अबे मिळालाय का भजन करू राहिलो. म्हणे समजत नाही तुला भजन करू राहिलो. कोण म्हणते. तो पागल माणूस याला म्हणते भजन करून राहिलो. तो म्हणते चाल दे बा. मग ते दवाखाना पाहायला निघून गेले आणि परत वापिस आले. तर तोच वेळा त्यांना आता डोकसा खाली केलं आणि पाय वर केले आणि भजन करत होता. तिकून आल्यावर हा बुवा डबल त्याला विचारे का रे आता काय करू राहिला. अरे म्हणे मिळालास का भजन करून राहिलो ना. आणि म्हणे मगा काय करत होता मग. म्हणे तुम्ही इकून गेले तर ए साईड टाकेल होती. आता वापिस आले तर बी साईड टाकली म्हणे. हे चांगलं म्हण सांगा तुम्ही. त्याच्यासाठी व्यवस्था केली. रात्री 2 तेल मच्छर डसू लागले. त्यातला एक वेळा म्हणे का रे आपल्याला मच्छर डसतात. म्हणे हो. म्हणे मग आपण लाईट बंद करू. म्हणे काऊन. म्हणे जेणेकरून या मच्छराला आपण दिसलो ना पाहिजे. म्हणे लाईट बंद करा. लाईट बंद केलं. सर्वांनी अंगावर घेतलं. म्हणे आता झोपून राहा. सकाळी 5 वाजता आपण उठू. पण तेवढ्यामध्ये रात्री ते चमकणारे आगे काजवे काय म्हणतात तुमच्याकडे. ते असे रात्री चमकतात काजवे. ते घुसले त्या दवाखान्यात फिरू लागले. एकानं पाहिलं त्यानं दुसऱ्याला उठवलं. म्हणे का रे आपण लाईट काऊन बंद केले. म्हणे या मच्छराला आपण दिसलो ना पाहिजे म्हणून आपण लाईट बंद केले. हे तर म्हणे बॅटरी का घेऊन पाहायला आले आपण कोण कोण कुठे कुठे झपेला. चांगलं म्हणता नाही येईल आता. हे चांगलं नाही तर महाराज म्हणतात हा सर्व विचार द्या सोडणार. या लोकांपेक्षा ते लोक बरे. म्हणून हा याचा जर विचार केला तर याच्यातून हे सर्व गोष्टी साध्य होतील. नित्य अनित्य आत्मा अनात्मा या अनित्याचा विचार सोडा. विवेक रूपी विचार करून भवसागर तरता येते. म्हणून तरा भव सिंधू पार पटलं महाराज आम्हाला. पण एक सांगा आता. बस 10 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक राहिले. शेवटचं सांगा आता. हा विचार झाला. पण हा विचार करत असताना हा तुम्ही जो विवेक आहे हा विवेक कुठे जागृत होईल. महाराज म्हणतात बाकी सर्व सांगण्यापेक्षा मग आता आपल्या पाठातली ओवी आहे. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे संत तेथे. हा विवेक संतांजवळ आहे. संत संगतीमध्ये तो विधिंगत होतो जागृत होतो. म्हणून एक करा. काय करा. धरावी संगती संतांची. धरावी संगती संतांची. संताची संगती मुखे नाम अहोरात्री. संत संगतीमध्ये हा विवेक विधिंगत होईल. अनेक फायदे संत समागमातून जीवनाला मध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही किंवा प्राप्त होतात. अनेक फायदे निळोबराय तर अनेक फायदे सांगतात. एका अभंगामध्ये असं वर्णन करतात. सहज जरी संत समागमाच्या गोष्टी आमच्या कानावर पडल्या तर काय फायदा होईल. परमार्थ पोटे दृढावे. परमार्थ घट्ट होतो पहिला फायदा. दुसरा फायदा अनुतापाची दुनी वचळे. अनुताप आणि पश्चाताप असे 2 शब्द आहेत. घटना झाल्यावर होतो तो पश्चाताप आधी सावध होणं. हा अनुताप हा संत समागमात दुप्पट होऊ लागतो. म्हणून अनुतापाची दुनी वचळे. तिसरा फायदा वैराग्य वाढे चढाओळी. नुकता नाही तीव्र वैराग्य ज्याला म्हणतात ते संत संगतीत खळबळ करायला लागते. शेवटी संचरे स्वानुभव निजा अंगे. हे सर्व फायदे संत समागमात असल्यामुळेच एकच करा. काय करा.
बैसता संताचे संगती. संत समागमात गेले तर मग कळून येतील, नाही संत संगतीत गेले तर मग कधी समजते? कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेणी. कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. मग शेवटी समजून येते. मग काही राहते का हाती? पश्चातापाशिवाय दुसरं काहीच नाही. बरं का? मग कधी समजते? एक तर संत संगतीत गेले तर समजते. नाही तर मी सांगत असतो, पोरग लहान असते, आई वडील म्हणतात तुले समजत नाही. लग्न झालं, घरची बाई म्हणते तुम्हाला समजत नाही. पोरं झाले की पोरं म्हणतात बाबा तुम्हाला समजत नाही. नातू झाले की नातू म्हणता आबा तुम्हाला समजत नाही. मी म्हणतो या बोले समजते कधी? हेच मला समजत नाही. कधी समजते माणसाले? हा गेलं निघून. बालपण गेले नेनाचा तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे प्रथम केला गर्भ. बालपण खेळत निघून गेलं, तरुणपण विषय व्यथेत आणि म्हातारपण चिंतेत गेलं की नाही. मग बालपण खेड्यात, तरुणपण विषय व्यथेत, म्हातारपण चिंतेत. आणि किती चिंता म्हातारला लोकांना पहा बरं तुम्ही. मी सांगत असतो, काही काही म्हातारे माणसं म्हणत पोरं आम्हाला जाऊ द्या, आम्ही गेल्यावर लेको तुम्हाला भाकर भेटणार नाही, असं म्हणत की नाही? तुमच्या गावात म्हणत का असं? म्हणत का आबा आम्हाला जाऊ द्या लेको, आम्ही गेल्यावर तुम्हाला भाकर भेटणार नाही? त्या म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद असा लागला, पोरं भाकर खातच नाही, पोयाच खातात. आशीर्वाद म्हणता की श्राप? तो श्राप थोडी, आशीर्वादच आहे त्या लोकांचा. म्हातारपण चिंतेत आहे, पण चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन करावं. काय चिंता केली? चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर. चिंता चिंता मेल्यावर संपवते ती चिंता, जिवंतपणी जाळते ती चिंता. म्हातारे लोक बहुतांशी करतात ती चिंता. चिंतन करत नाही, चिंता केल्याशिवाय राहत नाही. बालपण खेड्यात, तरुणपण विषय येते, तर म्हातारपण चिंतेत. काय राहायला हाती? काहीच नाही. मग कधी समजते शेवटी? पण जर कळायचं असेल तर संत संगतीत गेले तर मग हे सर्व कळून येते. म्हणून बैसता संताची संगती, कळो आले किंवा कळो येईल कमलापती असं म्हणतात. नाही तर कळतच नाही महाराज. पत्नी बाई म्हणते मग तुम्हाला समजत नाही, म्हणतात की नाही? आणि काही काही लोकही पहा किती चांगले आहे. एक जण घरी आला आणि घरच्या बाईला म्हणे तुम्हाला कुठेतरी पाहायला सारखं वाटते. ते बाई म्हणे लवकर निघा घराच्या बाई. हा म्हणसान त्या बोल्या. पोरं म्हणतात तुला आई वडील म्हणतात कळत नाही, पोरं म्हणतात कळत नाही. हा सर्वाचा विचार जर केला तर ह्या सर्व तत्वानी हे सर्व आपल्याला सांगता येईल. पण महाराज म्हणतात एकच करा, संत संगतीने जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. संत महात्म्यांचं मग होईल का महाराज? संत महात्म्यांची भेट बरं का? बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान मा प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. कोणते महात्मे दुर्लभ आहे माहित आहे? ज्या महात्म्यांच्या संगतीमध्ये हा सत्कर्म उदयाला येतो, उजळतो, ते महात्मे दुर्लभ आहे. ज्ञानोबराय लिहितात, साधू संगे सुबटा उजू लागे सत्कर्माचा वाटा. ज्यांच्या संगतीत हा वाटा उदयाला येतो असे जे महात्मे आहे, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. असे महात्मे दुर्लभ आहे. पूर्व पुण्याने प्राप्त झाले. काय होईल? ह्या सर्व गोष्टी कळून येतील आणि म्हणूनच विवेक विधिंगत होईल. त्याकरता एकच करा, धरा संताची संगती, मुखी नाम अहोरात्री. करा वाटत असेल हे करा बरं का? संत संगतीने संतांचं चरित्र चांगलं आहे, चित्र चांगलं आहे. मानवी जीवनाचं चित्रही चांगलं नसते, चरित्रही चांगलं नसते, बंध विचित्रच असते. म्हणून संत चरित्र वाखाणण्यासारखा आचरणीय आहे. संत चरित्राचा विचार जीवनामध्ये करा. सत्संगतीने जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत संगत करा. बाकी काही करत बसण्यापेक्षा महाराज म्हणतात हेच करा, धरा संताची संगती, मुखी नाम अहोरात्री. असं करताना काय कोणी गेलं का महाराज तरुण? महाराज म्हणतात अजामेळ पापराशी पार पावविला त्याशी. अजामेळ महाहत्यारी होता. भागवतामध्ये आपण ऐकत असतो तरी नारायण म्हणता बरोबर त्या ठिकाणी सद्गतीला प्राप्त झाला. पार पावविला त्याशी अजामेळाची आणि कथा आपल्याला सांगता येईल. म्हणून हा सर्व लाभ या सर्व गोष्टीत आहे. म्हणूनच एक करा, धरा संताची संगती,
मुखी नाम अवरात्री. एक वेळ हातानं टाळी, मुखानं भगवंताच्या नामाचा जयघोष करू. 10:30 वाजले, बस 7च मिनिटं कमी आहे. 7 मिनिटात शेवटच्या चरणाचा विचार मांडू आणि या ठिकाणी थांबू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय म्हणायची पद्धत नाही का मागे? जय म्हणायची पद्धत काय म्हटलं सरेनं, पण असं मनातून म्हटलं, असं जोरात नाही म्हटलं सरेनं, मनातल्या मनात. कारण इकडे सुरू झालं की असं माणसाला मनात वाटते ते संगीतात भजनात ताकद आहे. ते तुम्ही कानार येऊ द्या नुसता, सकाळी तुम्ही रस्त्यानं जा आणि एखाद्याच्या घरातून आवाज येऊ द्या, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कोणाची इच्छा नाही म्हणायची, नुसता कानार असे शब्द आले असं आतून म्हणतात लोक, असं जोरात नाही म्हणत. मग सकाळी जर कामावर निघले आणि नुसता टीव्हीतून आवाज येऊ द्या कामावर जायला, नुसता असा आवाज आला तरी पुढचं ऑटोमॅटिक म्हणतात लोक, असं ऍपल मध्येच म्हणतात, आहे की नाही? ऑटोमॅटिक म्हणजे ती काय, ती संगीतात भजनात याच्यामध्ये ताकद आहे, ते केलं पाहिजे. नाही तर मी सांगत असतो, तुम्ही तरी एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहे. काही काही गावामध्ये एवढं कठीण आहे महाराज, कितीतरी वर्ष झाले कार्यक्रम सुरू आहे, कार्यक्रमाला गेलो मी 5च लोक पुढे बसेल, 5. मी म्हटलं बरं झालं तुम्ही आले, नाही तर का भिताईल कीर्तन सांगलं असतं. ते लोक मग तसं काही नाही झालं शिन तर उरकते घ्या. म्हटलं काऊन? म्हणे आम्ही अटीच झप्याले असतो. काय म्हणतात येईल आता, तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहे बुवा, एवढं छोटं गाव असून भला आनंद गावामध्ये आहे की नाही? आणि हे केलं पाहिजे. मी सांगत असतो, शब्दज्ञान ब्रह्मज्ञान एक झालं की आमचे महाराज म्हणत, पापे जाती अंतराळी, असे डोक्यावर पाप तलंगतात. मग आहे की नाही? किती जोरात टाळी वाजवा, किती जोरात ठोकबा रखमाई म्हणा, कोणी म्हणते काय म्हणणं का ना, असं कोणी म्हणते काय? हे घरी होते काय? मा जर खोटं वाटत असेल तर तुम्ही घरी जा, सकाळी उठल्या उठल्या जोरात टाळी वाजवा आणि ठोकबा रखमाई घरात म्हणायला सुरुवात करा. घरी जर पोरगा असला तर पोरगा एकच म्हणीन, बुड्याला भरती करा लागते, हे काही चांगल्या माणसाचं लक्षण नाही, ते घरात होत नाही, करू नये. त्याच्यासाठी सतसंग आहे. पण आमचं नेमकं उलट आहे महाराज. परिमलू निघाला कवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी, आयुष्याच्या मुठी केवळ देह. महाराज म्हणतात, परिमलू गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. शेवटी मग काय, कानानं ऐकू येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, पाय चालवत नाही, दिसेना सुशेन बाळापूर कुशी अशी गोट होते. मग का गय काही नाही, क्या लाय तो कुछ नाही. कानानं ऐकून काय होती, तुम्ही किती फजित आहे. आजी म्हणते भाकर खाता काय, तो बा म्हणते मला म्हटलं काय, नाही तर कोणाला काऊन झालंय, कानानं ऐकू येत नाही. मी एका गावात कीर्तनाला गेलो तर एक बा कारले म्हणत होता, कारले. मी म्हटलं जय हरी, तो बा म्हणे जय हरी. म्हटलं कसे काय पोरं, म्हणे भाजी पुरते निघता. म्हटलं मेलो गळ्या. अरे मी ते कारले नाही विचारत, तुम्हाला पोरं विचारतो. तो बा म्हणे तसं काय, तुम्ही काही चालले घरी. म्हटलं आता कीर्तन झालं की म्हणे 10-15 तोडून ठेवतो, घेऊन जा भाजीले तुम्ही. इंद्रिय कमी झाले की अवघड आहे महाराज, आणि इंद्रिय कमी व्हायला लागले किती कठीण आहे. मग महाराज म्हणतात तर सावध झालं पाहिजे. याच्यासाठी युक्तिवाद केला. तुकोबराय म्हणतात, जरा कर्ण मुळी सांगू आले गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान, मुळी म्हणजे कानाजवळचा केश. पांढरा झाला समजावं म्हातारपण आलं, सावध व्हा. तो कानात जाऊन गोष्ट सांगते, होय बा जागा, होय बा जागा, बाबा तुम्ही तयारीला लागा. आम्ही 2-4च राहिलो कानाजवळ, एखादं गारगोंड आलं तर आमचाही काही भरोसा नाही. बंदा गुळ चतला ना, आता 2च पेंड्या राहिल्या, तुम्ही तयारीला लागा. होतात का लोक सावध? त्या पांढऱ्या केसाईले बी पालिश लावून काळे करायची ताकद आहे. लाल मेहंदी, काळी मेहंदी, अमकी मेहंदी, ढमकी मेहंदी लावतात की लोक.
आपल्या इकडे जाऊ द्या, तुम्ही शहरामध्ये चाला. एका घरामध्ये सर्व लोकांना पांढऱ्या केसाईले पालिश लावून काळे केले. त्या घरामध्ये 5 वर्षाचा पोरगा होता, त्यानं चुना आणला आणि डोक्याला लावला. त्याचा बाप म्हणे, का रे आम्ही पांढऱ्या केसाईले पालिश लावून काळे केले आणि तुला काळ्या केसाईले चुना लावून काऊन पांढरे केले? तो पोरगा म्हणे, घरात बनते जवान दिसता कोणी तर म्हातारा दिसायला पाहिजे. म्हाताऱ्या माणसाची गरज आहे घरामध्ये. ते नुसतं अशी दारी बसेल असले असे दारी, त्याची गरज आहे की त्याचा अनुभव आहे की नाही? अनुभव किती मोठा अनुभव असतो म्हाताऱ्या लोकांचा. पावर आमच्या गावात एक म्हातारे बाबा त्याच्या पोराला सांगत, मत पोरो, अरे आमच्या वेळेस लग्न झालं, नवीन सुनवाईरी घरात आली की त्याच्या देखत मोठे लोक पती पत्नी मोठ्या लोकांनी देखत 6-6 महिने बोलत नव्हते. होतं काय हे? कारण ते त्यावेळेसची काय होती, मर्यादा होती की नाही? प्रत्येकाचं मर्यादेशील जीवन होतं. आता राहिलं का तसं? आता साखरपुड्यालेच मग मोबाईल आणि मग लग्नाच्या दिवशी ब्राह्मण तिकून मंत्र म्हणतात काय की आता सावध सावधान घटिका. या घटिकेला नरदेव झालेल्या मुलाला ब्राह्मण सावध करतात की बाबा आता तरी सावध हो. मित्र घे वचनासया समजुनी, तू पोर नाही आता आली एक जबाबदारी तुझला. ब्राह्मण बुवा नरदेव झालेल्या मुलाला सावध करतात. आणि हा पोरगा टेजवर त्या पोरीला विचारे, मग ती 10वी कुठे झाली? अरे आहे तो बुवा काय म्हणून आला की आता तरी सावध व्हा, अदलोक जे झालं ते जाऊ द्या, आता सावध व्हा. म्हातारे लोक म्हणत आमच्या वेळेस असं नव्हतं. मग घरात जर मोठे लोक असले तर पती पत्नी 6-6 महिने बोलत नव्हते. ऐकणारा पोरगा काय म्हणे आबा माहित आहे? ऐकणारा पोरगा म्हणे, तुम्हाला सुत नशील ना हो बोलायचं, काय बोलशान तुम्ही, घ्या काय सांगेन तो बुवा आता त्या पोराईला. म्हणजे सांगून ऐकायची तयारी नाही. विठ्ठल विठ्ठल या जुन्या लोकांचा अनुभव आहे. जाऊ दे, आता महाराज म्हणतात म्हातारपण आलं आता तरी सावध झालं पाहिजे. संत म्हणतात आम्ही सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आता एक करा सावध व्हा. काय करा सावध होऊन? सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. तो देव आपलासा करा. संत महात्म्यांनी केला. आमच्या मीराबाईनं हातामध्ये चिपळ्या घेतल्या, पायात घुंगर बांधले. पग घुंगरू रे पग घुंगरू रे पग घुंगरू बांध मीरा नाची. पायामध्ये घुंगर घेऊन मीराबाई नाचते हो गावा. बरं का? पायोजी महिने राम रतन धन पायो. प्रेम रतन नाही, कोणतं मग? राम रतन धन पायो. जे धन जीवन सुजलाम सुफलाम करणार आहे. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन, म्हणजेच परमार्थ प्राप्ती करणे आहे. आणि या रंगात संत महात्मे नाचले आहे की नाही? हे पोरं पावर तुम्ही तुमच्याच गावातल्या आहात का? गावातल्या हा पोरगा पावर कोण्या वर्गात आहे बेटा? तिसरीत. आपल्या 3ऱ्या वर्गातल्या पोरांनी घरी अभिषेक केला अशी नसलो. तो पोरगा पहा 10:30 वाजले तरी उभा आहे. उभ्या महाराज. कारण हे सामान्य नाही. मी सांगत असतो हे सुसंस्कार शिबिरातून घडत असतात. बरं का? त्याच्यासाठी शिबिर आहे. मे महिन्यात आमची महाराज मंडळी अट्टहास करतात की नाही. ज्या दिवशी पोरांना टाळ्यात गळ्यामध्ये टाळ घेऊन उभा राहिला त्या दिवशी मायबापानं समजा की जिंकलो गड्या आम्ही. कारण 90% पोरं व्यसन आणि पोरी फॅशन. सारा समाज हरपून गेलेला आहे. संस्काराची गरज आहे. हे कीर्तन, हे वारकरी संप्रदाय असं एक साधन आहे, याच्यातून माणूस घडला जातो. बरं का? तुम्ही कारखाने पाहिले की नाही? कारखाने इकून ऊस टाकला की तिकून साखर, इकून दाणे टाकले की तिकून तेल, इकून मोहाची फुलं टाकली की तिकून. या संप्रदायामध्ये बिनडोक माणूस टाका, ज्याला अजिबात डोकसने राजा तो वखरार चालत नाही. असा जरी माणूस आला तरी या संप्रदायात त्याला ताकद आहे घडवण्याची. तो चांगला माणूसून बाहेर येते. विठ्ठल विठ्ठल बरं का? ही संतांची कृपा आहे. याला संप्रदाय असं म्हणतात. आणि हे याच्यातून करावं नाही तर हे पुरा या पुराची वय का कीर्तनात उभं राहायची. आमच्या गावात असंच झालं महाराज. मी 50 पोरं तयार केले. एका पुराच्या गळ्यात माळ टाकली. त्याचा बापाला म्हणे काही डोकसा आहे तुम्हाला? म्हटलं काय झालं भाऊ? म्हणे या पुराची वय आहे का कीर्तनात उभं राहायची आणि माळ घालायची. म्हटलं नाही राजा. मग म्हणे त्याची हड्डी तर भरू देते. म्हटलं त्याची हड्डी भरली तर तो मोळींना एखाद्या दिवशी तुमची. मग आणि काय भीतीन डोकस मारसान. मग या रंगात नाचले तेले धन्यता आहे. बरं का? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. या रंगात नाचणारे धन्य. नाही तर नाचणाऱ्याची कमी आहे का? किती विनोद सांगू तुम्हाला. 3 डीजे आले एका ठिकाणी. एक पोरगा बाजारा गेला.
डीजे वाजत होता म्हणून बसला नाचत. मी म्हटलं का रे कुकडे आलता? म्हणे बजारा. म्हटलं मग? म्हणजे डीजे वाजत होता, मोहाल दिसला आणि डीजेचे पैसे का आपल्याला देणं पडता? म्हणे बसलो नाचत. म्हटलं मनाला पटलं नाही. मी घरी गेलो की बापाला सांगून देईन. तो पोरगा म्हणे सांगून द्या. म्हटलं भेट नाही का तू? म्हणे तिकडच्या डीजेत मा बाप बी नाचून राहिला. काय म्हणता त्याला? पण या रंगात नाचले, धन्यता त्याला. संत महात्म्यांनी त्याला धन्यता दिली आणि हे याच्यातूनच शिकता येते, याच्यातूनच करता येते. संत महात्म्यांनी हे परमधन प्राप्त केलं म्हणून संत महात्म्यांचा अट्टहास आहे. आकारुणी सांगे तुका. शेना महाराज म्हणतात बाकी काही करून आयुष्य गमावल्यापेक्षा यह लोकामध्ये गुरफटून यह तत्वामध्ये सप्तपाश सांगितले आहे यह लोकात, आणि 7 भ्रांतीमध्ये या पाशामध्ये सर्वजण अडकलेले आहेत. भ्रांती माझी सप्तपाश, अहमदारा पुत्रपाश, स्वजनग्रह द्रव्यपाश, आशापाश 7वा. नाथ भागवतात नाथ बाबा लिहितात हा आशापाश 7वा आहे आणि हा 7वा पाश याला आशापाश असं म्हणतात. इह लोकाच्या या भ्रांतीमध्ये सर्व अडकलेले आहेत. हा इह लोकाचा धूर डोळ्यामध्ये न भरता कृष्ण रूपी अंजन डोळ्यामध्ये घाला. या धुराचा त्याग करा. शेना महाराज वेळोवेळी सांगतात काय? नका धुरे भरू डोळा, शेना सांगे वेळोवेळा. धरा संताची संगती, मुखी नाम अहोरात्री. यथामती यथावकाश. अभंगाचा शब्दशार्थ भावार्थाशी संपवला. असा अभंगाचा अर्थ, असा अनुबंध असा आहे असं काहीच नाही. माझ्या अल्पबुद्धीनुसार या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. कारण आमचे गुरुवर्य भानदासजी बाबा समोर बसलेले आहे, त्यांच्या समोर बोलण्याचा माझा तरी काय अधिकार आहे बरं का. पण महाराज या ठिकाणी समोर येऊन बसले. दिवसभर कथा करून कीर्तनात येऊन बसणे हे काही सोपं नाही महाराज. दिवसभर कथा करणे, पुन्हा रात्री कार्यक्रम करणे किंवा बसणे हे सोपं नाही. याला उपासनाच लागते, साधनाच लागते बरं का. आमचे बाबा बसेल आहे कीर्तनामध्ये. नाही तर काही काही ठिकाणी असं होते, आपण कधी कीर्तनाला गेलो, लोकांना विचारलं का हो कथाकार बाबा कुठे आहेत, ते लोक म्हणतात बाबा थकले, आराम करून राहिले. मी म्हणतो अशा थकेल लोकांना काऊन बोलावता हो तुम्ही? पण तसं नाही. या परमार्थामध्ये नव चैतन्य प्राप्त होते आणि आमच्या बाबाजीचं विशेष प्रेम सर्व मंडळीवर आहे. म्हणून महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या चरणाला स्पर्श करतो. या ठिकाणी साथी करता सर्वच कलाकार मंडळी उपस्थित आहे. गायनाचार्य जगदीश महाराज कराळे, विनोद महाराज पवार, पुरुषोत्तम महाराज मृदंगाचार्य, जगन्नाथ महाराज खोडके, समस्त टाळकरी मंडळी गावातून, काही बाहेर गावून. सराईचे काही नावं आता मला पाठ नाही आणि सराईचे नावं घेतले पाहिजे असं बी काही नाही की तसं काही आहे. कारण नाव घ्यायला मी काही कोणाच्या घरची बाई बी नाही, तसं बी नाही, असं बी नाही. तरी सरेच्या चरणाला स्पर्श करतो. या ठिकाणी सर्व गुरुजन मंडळी, कलाकार मंडळी उपस्थित आहे. विशेष साऊंड सर्व्हिस या ठिकाणी, लाईव्ह युट्यूब चॅनल साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आहे. सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. कारण या ठिकाणी जेवण कमी असलं चालेल, पण साऊंड सर्व्हिस कार्यक्रमाला गेले चांगलं पाहिजे, जसं पाहिजे तसंच या ठिकाणी वातावरण आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहे. आमच्या या ठिकाणी साथी करता असणारे परम मित्र आमचे हरिभक्त परायण अमोल महाराज गाडगे सुद्धा उपस्थित आहेत. आमचे आबा ज्यांच्याकडे आज भोजन होतं आणि किती दिवसापासून त्यांचे फोन, खूप सुंदर नियोजन आहे. कार्यकर्ते मंडळी आहे. सरेच्या चरणाला स्पर्श करतो. बोलता बोलता 5 मिनिटं जास्त झाले म्हणून तुमची क्षमा मागतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन, जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन. समर्थ सद्गुरु श्री गजानन, गजानन श्री गजानन.